नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीचे इतिहास या विषयावरचा तिसरा धडा हडप्पा संस्कृती हा पाहणार आहोत. हडप्पा संस्कृती आपण मागच्या धड्यात पाहिलंय की भारतीय उपखंडात अनेक गोष्टी आपल्याला उत्खननात सापडल्या. जसं इतिहासाची साधनं अभ्यासलं, भारतीय उपखंड कुठे पाहिला, तर इतिहासाच्या साधनामध्ये आपण भौतिक साधनं पाहिले पहा, उत्खननात सापडलेल्या वास्तू किंवा वस्तू. आता ह्या वास्तू आणि वस्तू या आधारावर आपण इतिहासाची माहिती घेत असतो. तर भारतीय उपखंडातही आपल्याला एक संस्कृती सापडली उत्खननातून. कधी सापडली तर आपण 1921 साली 1921 साली आपल्या भारतात, त्यावेळेस ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. त्या काळात लाहोर पासून ते मुलतान पर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याचं काम चालू होतं. लक्षात घ्या काय म्हणतो मी, 1921 साली. ह्या 1921 साली लाहोर पासून मुलतान पर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याचं काम होतं. त्यावेळेस ब्रिटिश साम्राज्य होतं. त्यावेळेस ते खोदकाम करताना किंवा ती रेल्वे लाईन टाकत असताना थोडंसं खोदकाम करताना एक भाजक्या विटा आणि काही वेगवेगळ्या आकाराच्या विटा सापडल्या. तर त्यावेळेस त्या इंग्रज अधिकाऱ्यांना प्रश्न पडला की हे कोणत्या कालखंडातला असेल. तर थोडं वेगळं पण जाणवलं म्हणून त्यांनी थोडं संशोधन करायला सुरुवात केली. तर हळूहळू संशोधन उत्खनन करता करता अख्खं शहरच सापडलं त्यांना खाली. हे कुठं घडलं? लाहोर आणि मुलतान. लाहोर आणि मुलतान यामध्ये रेल्वे मार्ग टाकत असताना हे आपल्याला सापडलं. ते हे कुठं सापडलं त्याचं स्थळ आहे त्याचं रावी नदीच्या काठी. रावी नदीच्या काठी हडप्पा ह्या गावी तिथं आपल्याला ते सापडलं. म्हणून आपण त्या संस्कृतीला हडप्पा असं नाव दिलंय. त्या हडप्पा संस्कृती किंवा हडप्पा गावातून जवळजवळ 650 किलोमीटर दक्षिणेला आल्यानंतर आपल्याला परत तशाच प्रकारचे उत्खनन केल्यानंतर सेम टू सेम म्हणजे त्याच प्रकारचे उत्खननात सापडलेल्या वास्तू किंवा वस्तू आपल्याला त्या 650 किलोमीटरवर सापडले. म्हणजे तिथं शहर सापडलं एक मोहिंजोदडो. म्हणजे आता तुम्ही बघा, हडप्पा आणि मोहिंजोदडो हे कोणत्या नदीकाठी? रावी नदीकाठी सापडले. हडप्पा संस्कृती हळूहळू नदी वाहत आली दक्षिणेला ती नदी सिंधू नदीला मिळाली आणि सिंधू नदीच्या काठी असलेलं मोहिंजोदडो हे शहर आपल्याला तिथं उत्खननात सापडलं. म्हणजे वास्तू सापडल्या मोठमोठ्या. ह्या वास्तू आपण पाहिल्या. त्या वास्तू पाहत असताना किंवा आपल्याला त्या ऐतिहासिक संशोधन करत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला जाणवल्या उत्खननातून किंवा वस्तूतून आणि वेगवेगळ्या लेखनातून, या ज्या सगळ्या आपल्याला लिपी, भांड्यावरचे लेख किंवा भांड्यावरचे चित्र किंवा भांड्यावर लिहिलेले नक्षीकाम, या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय करतो, त्या संस्कृतीची माहिती आपल्याला मिळते. मग संस्कृती म्हणजे काय? तर त्या भागातील म्हणजे त्या प्रभागातील किंवा आपण म्हणू त्याला प्रदेशातील, त्या प्रदेशातील काही कालखंडात असलेली दैनंदिन जीवनाची पूर्ण माहिती त्या संस्कृती म्हणतो आपण. ते दैनंदिन जीवनाची पद्धत, लोकजीवनाची पद्धत, त्याला आपण संस्कृती म्हणतो. ह्या संस्कृतीचा आपण अभ्यास करणार आहेत, हडप्पा संस्कृती. या हडप्पा संस्कृतीत आपल्याला काय सापडलं मग? तर अशा प्रकारची वेगवेगळी आपण आपल्या नकाशात पाहू शकतो. पुस्तकात काय पुस्तकात दिलंय त्यांनी? जवळजवळ सिंधू नदीच्या आसपास कोटीदिंजा आणि आगरी, अल्लाधिओ, धोलावीरा, सुक्करकोटा अशा वेगवेगळ्या गावांची नावं दिलेत पहा. त्या गावाच्या आसपास आपल्याला एवढे सगळे वास्तू आणि वस्तू सापडलेल्या आहेत. त्या कसल्या आहेत? त्या हडप्पा संस्कृतीच्या काळातली जवळजवळ 1500 इसवी सन 1500 पूर्वच्या आपल्याला या वस्तू आपल्याला सापडलेल्या आहेत. त्या सापडलेल्या वस्तूंचा
आपण ऐतिहासिक संशोधनाद्वारे संशोधन केल्यानंतर लक्षात आलं की त्यावेळेची असलेली माहिती आपल्याला त्यातून मिळते. माहिती घ्यायची म्हणजे काय करायचंय मग? शहराची माहिती घ्यायची म्हणजे काय करावं लागणार आपल्याला? तर तिथलं लोकजीवन पाहावं लागणार, त्यांची घरं पाहावं लागणार, रस्ते पाहावं लागणार, असलेली व्यवस्था पाहावं लागणार, नगर रचना पाहावं लागणार, त्या कोणत्या वस्तू वापरत होत्या याचा आपल्याला अंदाज काढावा लागणार आणि त्या अंदाजानुसार आपल्याला ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. ती माहिती मिळाल्यानंतर आपण ती गृहीत धरतो की असं आपल्याला दिसलेलं असेल किंवा त्यावेळेस तिथं घडलेलं असेल. मग आपल्याला हडप्पा संस्कृतीची माहिती घ्यायची तर मग प्रथम काय करावं लागणार आपल्याला? तर पहिल्यांदा आपल्याला टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी माहिती आपल्याला गोळा करावं लागणार आणि ती अभ्यासावं लागणार. प्रथमतः आपण बघूया त्याची पहिली माहिती हडप्पा संस्कृतीची आपल्याला माहिती तर घेतलीच. आता आपल्याला तिथल्या हडप्पा संस्कृतीतली घरं आणि नगर रचनेची माहिती घ्यायची. घरं, त्या काळात घरं कशी होती? बांधकाम स्लॅबचं होतं का? घरे पाहत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीची माहिती घ्यावी लागणार आहे. कोणत्या कोणत्या प्रकारची बांधकामासाठी वापरलेली घरं कशी होती? भाचक्या विटाची घरं होती त्यावेळेस. काही कच्च्या विटाची होती, काही दगडी बांधकाम होतं. भाचक्या विटा सापडल्यात आपल्याला उत्खननात. भाचक्या विटा, कच्च्या विटा आणि वेगवेगळे दगड किंवा आपण दगडाच्या दगडाच्या घरं बांधतो पहा. अजूनही काही ठिकाणी वाडे वस्त्या आहेत आपल्याकडे. वाडे आहेत ते दगडाने बांधलेले असतात. ते तशी दगडाची बांधलेली काही वास्तू आपल्याला सापडलेली आहेत. जे घराची रचना एक मजली आहे बघा. त्या काळात घराची रचना पाहता अभ्यासता एक मजल्यापर्यंतची घरांची रचना आपल्याला त्यावेळेस सापडली. ती वास्तू अवशेष सापडलेले आहेत. त्या अवशेषावरून आपल्याला अंदाज काढतोय की त्यावेळेस एक मजली घरं होती. त्या एक मजली घराच्या आधारावर आपल्याला लक्षात येते की त्या काळात एक मजल्यापर्यंत घर बांधलं जात होतं. आणि दुसरी गोष्ट, त्यात वेगवेगळी घराच्या आवारात आपण जसं करतो ना एखाद्या वाड्याची रचना कशी असते? मध्ये चौकोन असतो आणि आसपास खोल्या असतात, मध्ये मोकळी जागा असते. ह्या मोकळ्या जागेत आपण काय करतो? मोकळी जागा असते, त्यात वेगवेगळ्या गोष्टीचे आपल्याला रचना लक्षात येते. त्या रचनेच्या आधारावर आपण त्या काळातली घरांची रचना अभ्यासतोय. वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेल्या अवशेषावरून असं लक्षात आलंय की प्रत्येकाच्या घराच्या आवारातच एक विहीर असायची, शौचालय असायचं, स्नानगृह असायचं. ही स्नानगृह सुद्धा खूप मोठी असायची. या अशी घराची रचना त्यावेळेस आपल्याला हडप्पा संस्कृतीत सापडलेली आहे. त्या अवशेषावरून आपल्याला ते कळत आहे. म्हणजे वेगवेगळ्या घराचं बांधकाम सारखंच होतं सगळ्यांचं. पक्क्या विटांनी, भाचक्या विटांनी, कच्च्या विटांनी काही बांधकाम होते आणि काही दगडी बांधकाम होते. अशा प्रकारची बांधकाम केलेली घरं आपल्याला त्यावेळेस त्यांची अवशेष आपल्याला सापडलेली आहेत. दुसरी गोष्ट आहे नगर रचना पाहताना आपल्याला लक्षात येते की सगळ्यात जास्त बघा इसवी सन पूर्व 1500 पर्यंतचा हा इतिहास पाहतोय आपण. त्या काळात रस्ते एकदम काटकोनात छेदलेले होते एकमेकांना. पहा म्हणजे कसे आपल्याला आता सुद्धा आपले रस्ते वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाला छेदतात. रस्तेचा आपण पाहतोय, रस्ते आपण पाहतोय. त्या कालखंडात असताना जर हा रस्ता जात असेल एक, तर ह्या रस्त्याला येणारा रस्ता हा काटकोनातच छेदला जायचा. अशी त्यांनी नगर रचना केलेली होती. आणि या मधल्या काळात हा जो जागा आहे, ही जी जागा आहे, ह्या जागेत घरं बांधली जायची. बघा वैशिष्ट्य बघा त्यांच्या घरांची, त्यांच्या रस्त्यांची. जे कोणताही रस्ता त्यांना असा तिरका एकाच चौकात आपण 5-5 रस्ते येऊन मिळायचे पहा. आत्ताही मिळतात इथं. पण त्यावेळेस तशी काही रचना नव्हती. एक रस्ता एकामेकांना काटकोनातच छेदला जायचा. म्हणजे त्यावेळेची नगराची रचना एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत होती. सांडपाणी आपण जे आंघोळीचं म्हणा कोणत्याही गोष्टीचं सांडपाणी असतं, ते सांडपाणी जाण्यासाठी त्यांनी वेगवेगळी रचना केली होती.
सांडपाणी जाण्यासाठी त्यांनी भाचक्या खापराच्या नाल्या त्यांनी तयार केल्या होत्या. त्या जाणवल्या आपल्याला अवशेष मिळाले त्याचे, म्हणजे खापराच्या नाल्या. आणि विशेष तिथं आरोग्याची काळजी त्यांनी भरपूर घेतलेली बघा. सांडपाण्याची जे निचरा होणार आहे ते जाणार आहे त्याची व्यवस्था व्यवस्थित केल्याची अवशेष आपल्याला सापडतात. याचा अर्थ त्यांचं लक्ष आरोग्याकडे भरपूर होतं. म्हणजे आरोग्याची निगा किंवा आरोग्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना करून ठेवल्या होत्या. म्हणजे जे सांडपाणी आहे त्याच्यावरून प्रदूषण होऊ नये किंवा काही घाणेरडा प्रकार होऊ नये, पाण्याच्या दृष्टीने आजार वाढू नये किंवा काही होऊ नये म्हणून त्यांनी काय केलंय, नाल्या होत्या. त्या नाल्या ही भाचक्या मातीच्या खापराच्या बनवलेल्या होत्या. त्या खापराच्या नाल्या असल्या आणि त्यातून सांडपाणी जात असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जायची आणि तिथपर्यंत जाऊस तर पूर्ण झाकण असायचं त्याच्यावर. म्हणजे झाकलेल्या नाल्या किंवा आपण त्याला सांडपाणी जाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. अशी रचना त्यांनी, नगर रचना त्यांची होती. विशेष म्हणजे त्यांचे 2 भाग असायचे. नगराचे 2 भाग असायचे. 2 भाग म्हणजे कसले, एक प्रशासकीय इमारतीचा भाग असायचा, नगर रचनेचा असायचा भाग असा प्रशासकीय, आणि दुसरा रहिवाशांचा म्हणजे रहिवासी एरिया किंवा आपण त्याला रेसिडेन्शियल एरिया आता म्हणतो आणि हा आपण प्रशासकीय एरिया असं म्हणतो. त्यावेळेस त्यांनी 2 भाग केले होते. विशेष लक्षात घ्या, त्यावेळेस असलेल्या प्रशासकीय विभाग असो किंवा रहिवासी विभाग असो किंवा नागरिकांनी राहण्यासाठी गेलेला विभाग असो, या विभागाला पूर्ण तटबंदी असायची. त्यामुळे संरक्षणाकडे त्यांचं खूप लक्ष असायचं. म्हणजे संरक्षण, सुरक्षितता, स्थैर्य या कालखंडात त्यांना मिळालेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे रस्ते व्यवस्थित छेदलेले असायचे एकमेकात, त्या बाजूला असलेली घरंही व्यवस्थित असायची आणि चौकात जिथं रस्ते छेदले जायचे तिथं घराचा दरवाजा जाणवला किंवा सापडला नाही. त्या वेगळ्या बाजूनी म्हणजे उपरस्त्याला त्यांचा दरवाजा सापडलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या वाहतुकीचा त्यांना घरात कोणताही प्रकारचा अडचण निर्माण होणार नाही किंवा घरातील लोकांमुळे रस्त्यावरही कोणती अडचण निर्माण होणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था त्यांची रस्त्यावरून आपल्याला जाणवते. रस्त्याच्या ह्या रचनेत घराची रचना, रस्त्याची रचना आणि नगर रचनेतून आपल्याला असं जाणवतंय की त्यावेळेस असलेली त्यांची जी शहराबद्दल किंवा समाजाबद्दल असलेली जाणीव त्यांना आपल्याला जाणवते. एक तर रस्ते कसे सुटसुटीत होते, रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाण्याची व्यवस्था पूर्ण झाकलेली असायची, घरातील असलेली सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित केल्यामुळे आरोग्याकडे त्यांनी चांगलं लक्ष दिलेलं दिसतंय. जे ह्या सगळ्या अवशेषावरून आपल्याला त्या काळातल्या रहिवाशाची किंवा लोकजीवनाची आपल्याला थोडीशी चुणूक पाहायला मिळते. म्हणजे अशा प्रकारचं आपण इतिहासात अनेक वस्तूवरून किंवा वास्तूवरून आपल्याला त्या काळातील लोकजीवनाची माहिती भेटते. दुसरा मुद्दा आहे आपल्याला त्यावेळेस सापडलेल्या मुद्रा आणि भांडी. मुद्रा आणि भांडी. आता मुद्रा म्हणजे काय हा पहिला प्रश्न. त्यावेळेसच्या सापडलेल्या ज्या मुद्रा आहेत आणि भांडी आहेत यावरून त्यावेळेसचं आपल्याला लोकजीवन पाहायला मिळतं. दैनंदिन जीवनात असलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या मुद्रा त्या मुद्रेवर त्यांनी छापलेल्या असायच्या. मुद्रा म्हणजे काय, आपण त्याला शिक्का म्हणतो. काय शिक्का, आपण नाही का एखादा आदेश दिला की खाली शिक्का मारतो आणि त्यावर सही करतात अधिकारी, तसं त्यावेळेसची ती मुद्रा शिक्का म्हणतो आपण. त्या शिक्का उमटवण्याच्या या मुद्रेत त्यांना आपल्याला त्यावेळेस सापडलेल्या ज्या वस्तू आहेत, मुद्रा आहेत, त्यावर आपल्याला घोडा, बैल, गाई अशा वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांचे सुद्धा आपल्याला जे प्राणी अस्तित्वात आहेत त्यावेळेस होते त्यावेळेस ते सगळे प्राण्यांचे चित्र मुद्रेवर आपल्याला कोरलेले जाणवतात. आपण वर्गात पण कधी कधी प्रयोग करतो. आम्ही विद्यार्थ्यांना पण सांगतो, तुम्हाला बी सांगतो. काय करतात, एक बटाटा घ्यायचं, बटाट्याच्या मधोमध चिरायचं. 2 भाग होतात बटाट्याचे आणि बटाट्याच्या ज्या चिरलेला भाग आहे तो सपाट पांढरा शुभ्र दिसतो बघा. बटाटा असले ना
ते पांढरं दिसलं की आपण त्याच्यावर कोरतो काय करायचं. किंवा कोणी विद्यार्थी आपलं नाव कोरतो, कोणाला चित्रकलेची आवड असेल तर एखादं चित्र काढतो, छोटे छोटे चित्र काढतात आणि त्याच्यात शाईत बुडवलं आणि टेकवलं की ते चित्र खाली उमटलं जातं. तसं त्या प्रकारची आपल्याला आणि कल्पना झाली. त्या प्रकारचे शिक्के किंवा आपण मुद्रा त्यावेळेस वापरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अवशेषात आपल्याला सापडलेल्या मुद्रा, त्यावेळेस वापरले गेलेली प्राण्यांची चित्र, काही काही काल्पनिक प्राणी, एक शिंगे नावाचा काल्पनिक प्राणी सुद्धा काय आहे त्यांनी त्यावेळेस अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे त्यावेळेसच्या असलेल्या प्राण्यांची चित्र मुद्रेवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात बरोबर अजून आपल्याला अस्तित्वात असलेले किंवा काल्पनिक प्राणी असे वेगवेगळे शिक्के आपल्याला तिथं पाहायला मिळतात. स्टिएटाईट नावाचा तर मुद्रा, ही मुद्रा बनवण्यासाठी स्टिएटाईट नावाचा दगडाचा त्यांनी वापर केलाय. ह्या दगडाचा वापर करून त्यांनी मुद्रा तयार केल्या आणि मुद्रांचा वापर त्यांनी त्या काळात असलेले अनेक आदेश म्हणा किंवा कोणत्या गोष्टी सांगायच्या असतील किंवा नोंद करायची असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींची त्यांना पसरवायचं असेल किंवा एखाद्या गोष्ट त्यांना सांगायची असेल, त्या अशा अनेक आदेश किंवा कोणत्या लेखी कामासाठी त्यांनी ते वापरलं असावं असा कयास आपण इतिहासकारांनी काढलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहता येईल त्यावेळेस असलेली भांडी. तर ही भांडी तर पितळाची किंवा आपल्या आता अनेक वेगवेगळे धातू वापरतो आपण, खूप भांडी पाहतो घरात आपल्या, वेगवेगळ्या धातूंची वेगवेगळी भांडी आहेत. त्या काळात अशी तंत्रज्ञान नव्हतं एवढं की वेगवेगळी भांडी जमा करणं, किचन जमा करणं, त्यासाठी असलेले वेगवेगळी साधनं, ऊर्जा साधनं वापरणं, हे काही त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस ऊर्जा साधनं असायचे, लाकडाचा जाळ करायचा आणि त्यानुसार अन्न शिजवण्याची कला त्यांना प्राप्त झालेली होती किंवा ते शिकवलं, हळूहळू जाणीव झाली होती. तर त्यावेळेसची सापडलेली जी मुद्रा आणि भांडे, ह्या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला त्यावेळेसची आपल्याला कल्पना येते. आपण मुद्रावरून पाहिलं की वेगवेगळ्या प्राण्यांचं का जे पाळीव प्राणी आहेत त्यांची त्यांनी मुद्रा तयार केलेत, म्हणजे त्या प्राण्यांना जास्त महत्त्व होतं असं त्याचं आपल्याला लक्षात येते. आणि दुसरी गोष्ट आपल्याला भांडी असलेल्या स्वयंपाकासाठी वापरलेली असो किंवा पाण्यासाठी वापरलेली असो, वेगवेगळ्या पाणी आणि स्वयंपाकासाठी वापरलेली ही भांडी आपल्याला जर निरीक्षण केलं आपण तर त्यावरून आपल्याला जाणवतं. काय म्हणतो भांड्यावरून? तर भांड्यावरून आपल्याला जाणवतं की त्यावेळेस कुंभाराकडं किंवा चाकावर, आपण कुंभाराकडे गेल्यावर बघा चाकावर कसे भांडे तयार करतात किंवा खापराचे भांडे म्हणतो ना आपण, ते कसे तयार करतात एक तुम्ही पाहिलंय का? पहा बरं. काही विद्यार्थ्यांना तर माहीतच नसेल की हे गाडगं किंवा आपण त्याला मातीची भांडे म्हणतो ती बनवली कसं काय गेली असतील, काहीच माहीत नाही. शहरातल्या लोकांना, खेड्यातल्या गावातल्या विद्यार्थ्यांना भरपूर माहिती येते, पण शहरातल्या लोकांना ते माहीत नाही. एकदा सहज जाऊन चक्कर मारायची आपल्याला, काय अडचण आहे की कुंभाराच्या ती कला आहे, कला आणि कौशल्य, ते कौशल्यावर ते एकदा पाहत बघा, एकदा पाहायला लागलं की एकदा असं वाटतं किती वेळ पाहत राहावं, अशी ती कला आहे. त्या वेळेस म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या काळात ती कला अस्तित्वात होती आणि वेगवेगळ्या भांड्यांवर वेगवेगळी नक्षी, बघा काळ्या रंगाच्या भांड्यांवर लाल नक्षी कोरलेली, याचा अर्थ रंगाचं सुद्धा त्यांना ज्ञान असलं पाहिजे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे काळे भांडे म्हणजे रंग आला काळा, त्याच्यावर लाल नक्षी, ते बी आलं आपलं रंग आला म्हणजे रंगाचं सुद्धा त्यांना ज्ञान होतं असं आपल्याला लक्षात येतं. आणि वेगवेगळी नक्षी आहे त्याच्यावर. वेगवेगळी नक्षी म्हणजे कसली नक्षी आहे तर काही ठिकाणी माशाचे खवले असते, पहा नक्षी असते अशी. आता मी अशी नक्षी काढली, या नक्षीला नुसतं भांड्याचा आकार दिला, झाली नक्षी भांड्याची. म्हणजे आता आपण इथं काढतोय पण त्यावेळेस नक्षी काढण्याचं कला कौशल्य त्यांच्याकडे होते. म्हणजे वेगवेगळी भांडी आपली विकली जावी म्हणून काय केलं जायचं त्यावेळेस, वेगवेगळ्या कलांचा वापर करून त्या भांड्यांना नवनवीन आकार दिला जायचा किंवा त्याला सुशोभित केलं जायचं, आकर्षित करता येईल असं त्यांच्या कला होती त्यांच्याकडे. म्हणजे ह्या कलेच्या आधारे त्यांनी आपल्या भांड्यांना
वेगवेगळी नक्षी दिली. मग त्यात असले माशांचे खवले असायचे, पिंपळ पान असायचं, अशी वर्तुळात एकात एक वर्तुळ गुंतलेलं असतं बघा, ऑडी किंवा आपण ऑलिम्पिकचं चिन्ह पाहतो ना, त्या चिन्हाच्या सारखे काही चिन्ह आपल्याला वर्तुळात वर्तुळ गुंतलेले असे वेगवेगळे चिन्ह किंवा आपण त्याला म्हणतो नक्षीकाम अनेक भांड्यांवर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे असे वेगवेगळे भांडे, मुद्रा आणि लोकजीवनात असलेले अनेक घरं, वापरलेली घरं, नगररचना याच्यावरून आपल्याला काय येतं, आपल्या त्यावेळेस असलेल्या लोकजीवनाची माहिती मिळते. म्हणजे भांडे झाले, अशा वेगवेगळ्या गोष्टीवरून आपल्याला त्या काळातली माहिती मिळते. आता पुढचा मुद्दा आहे आपल्याला स्नानगृह. तर स्नानगृह म्हणजे काय? महास्नानगृह. हडप्पा संस्कृतीत उत्खननात आपल्याला याचे अवशेष मिळाले. महास्नानगृह. स्नानगृह तुम्ही म्हणता सर काय स्नानगृह सांगायची गोष्ट आहे का? तर हो, सांगावेच लागणार आपल्याला. त्यावेळेस जसे त्यांनी सांडपाण्याची व्यवस्थेवरून आपल्याला आरोग्याची जाणीव होती, त्यांनी काय आरोग्याबाबत जाणीव ठेवली, त्यांना जाणीव होती आरोग्याची, जर आपण रक्षण केलं तर काय होऊ शकतं, याच्या आधारे त्यांनी काय केलं, सांडपाण्याची वेगळी व्यवस्था केली. तसं स्नानगृह सुद्धा प्रत्येक घरात त्यांच्या स्नानगृह होतं. म्हणजे ज्यावेळेस बी मानव हळूहळू उत्क्रांतीच्या कडे चालला होता त्यावेळेस कदाचित स्नान ही गोष्टही त्यांना माहीत नसावी, पण त्यानंतर हळूहळू स्नान करणे, आरोग्याची निगा राखणे, शरीर स्वच्छ ठेवणं या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. असं टोळी राहायला लागले. मग आता शहरात राहायला लागले. आता त्या काळात सापडलेले हे मोठं शहर म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदडो असे मोठं शहरं पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं, आणि त्यांची रचना, घराची रचना पाहिल्यावर लक्षात येतं स्नानगृह महत्त्वाचे. त्या काळात आत्ताच जसे बाथरूम आपण म्हणतो तसं त्यावेळेस स्नानगृह सुद्धा प्रत्येक घरात होते. आणि प्रत्येक घरात स्नानगृह असलं तरी सार्वजनिक मोठं महास्नानगृह आपल्याला त्या ठिकाणी सापडले. म्हणजे हडप्पा संस्कृतीतल्या अवशेषात आपल्याला 12x7 मीटर म्हणजे 12.5x7 मीटरचा स्विमिंग टँक म्हणतो आपण त्याला. आत्ता काय म्हणतो आपण? स्विमिंग टँक. असा स्विमिंग टँक म्हणजे महास्नानगृह आपल्याला तिथं वेगवेगळ्या आकाराची सापडलेले आहे. म्हणजे हे तर मोठं झालं एक, पण अनेक अशी स्नानगृह त्यांनी उपलब्ध करून ठेवलेली होती. याचा अर्थ त्यांना स्नानाबद्दल जाणीव होती. आणि तिथल्या स्नानगृहाची आता आपण स्विमिंग टँक वापरतो पहा, स्विमिंग टँक सारखा चित्र आहे पहा, तुम्ही आपल्या पुस्तकात पाहिलं ना 12 नंबर पानवर मोहेंजोदडो येथील महास्नानगृह आपल्याला पाहायला मिळेल. हे महास्नानगृह म्हणजे बघा एका प्रकारचे आपल्याकडे स्विमिंग टँकच आहे. उतरणीसाठी आतमध्ये उतरायला महास्नानगृहात उतरण्यासाठी स्टेप आहेत त्यांच्या, म्हणजे पायऱ्या म्हणतो आपण त्याला. अजूनही आपल्या भरपूर मोठ्या मोठ्या शहरात पहा स्विमिंग टँक आहे. स्विमिंग टँकमध्ये उतरायला पायऱ्या आहेत. किंवा आपण म्हणतो की कमी खोलीपासून ते जास्त खोलीकडे जाण्यासाठी त्यांनी असा उतार केलेला आहे. अशा प्रकारची रचना त्यावेळेसच्या काळात सापडली. म्हणजे इसवी 1500च्या काळातली सापडली. ही त्यावेळेसची प्रगती पहा आणि आजची प्रगती पहा. म्हणजे त्यावेळेसचा मानव हळूहळू प्रगती करत आलाय, पण त्या काळातही त्यांनी आपल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या समाज जीवनाला कसं सुखकर करता येईल याची जाणीव त्यांनी ठेवलेली आपल्याला अवशेषातून दिसते. म्हणजे महास्नानगृह. आता त्यावेळेस ऊर्जा साधनं म्हणजे इलेक्ट्रिक नव्हतं किंवा मोटर. आपण आता बघा बटन दाबलं की स्विमिंग टँक मधलं पाणी सगळं खाली जाऊन सोडायची व्यवस्था आहे. त्यावेळेस कशी असेल याची कल्पना केली करा बरं एकदा विद्यार्थ्यांना. कधी विद्यार्थ्यांनी अशी कल्पना केली का की हडप्पा संस्कृतीत असलेले महास्नानगृहात पाणी भरण्याची व्यवस्था आणि ते भरलेलं पाणी कालांतराने आपल्याला बदल करावा लागतो. आपण बघा स्विमिंग टँक मध्ये एक दिवस बंद असतो. स्विमिंग टँक का बंद असतो? कारण ती पाणी चेंज करावं लागतं त्यांना, कारण वारंवार वापरलेलं पाणी दूषित होऊ शकतं, म्हणून ते काय करतात पाणी चेंज करतात. ती प्रक्रिया त्या काळात त्यांनी कशी केली असं कल्पना करा पहा. कल्पनेच्या पलीकडे वाटतं का नाही? ज्यावेळेस मोटर नाही, लाईटने चालणाऱ्या मोटर यंत्र तंत्रज्ञान काही नाही, त्यावेळेस त्यांनी त्या महास्नानगृहात पाणी स्वच्छ टाकायचं आणि जे पाणी जर खराब झालं तर ते परत काढण्याची आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची पाईपलाईन सुद्धा त्यावेळेसच्या अवशेषात आपल्याला आत्ता सापडलेली आहे. पहा म्हणजे विचार करा,
त्यावेळेचे तंत्रज्ञान वापरण्याची पद्धत, वस्तू वापरण्याची पद्धत, या सगळ्या पद्धती त्यांच्या अशा वेगळ्या आहेत असं आपल्याला जाणवतं. आणि आश्चर्य वाटतं की त्या काळात सुद्धा त्यांनी ते वापरलंय. अशी महास्नानगृहे पाहून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटते. कधी वाटलं आपल्याला, बघा आता हे सगळं माहिती वाचून तुम्हाला काय वाटणार की पाहायला जायला पाहिजे. हे एक उत्सुकता आहे. इतिहासाबद्दल असलेलं एक, आपण काय म्हणतो त्याला, आपल्या इतिहासाबद्दल असलेली एक जाणीव आहे. आपल्या शहरात अशी एखादी वास्तू किंवा वस्तू आपल्याला सांगितलं एकाने की तिथं खूप मोठी ऐतिहासिक वास्तू आहे, आपण जातो तिथं. ही एक आत्मिक आपल्याला हे असतं, आपल्या देशाबद्दल किंवा आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या असलेल्या इतिहासाबद्दल आपली जाणीव असते. ती जाणीव आपल्याला ती उत्कंठ बाहेर काढता येते आणि ती आपण एक वेगवेगळ्या क्षेत्राला भेट देऊन पाहिली पाहिजे. जे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. म्हणजे आपण पाहिलं, आत्ता घरे पाहिली, नगररचना पाहिली, रस्ते पाहिले, प्रशासकीय इमारती, प्रशासकीय विभाग पाहिला, रहिवासी असलेल्या नागरिकांचा एक वेगळा विभाग पाहिला, महास्नानगृह पाहिले, मुद्रा पाहिल्या, भांडी पाहिली. आता आपल्याला पुढचा मुद्दा आहे त्यावेळेस असलेले लोकजीवन. त्यावेळेसचे लोकजीवन कसे असेल, त्यावेळेसचे असलेले लोकजीवन आपल्याला आता पाहायचे. लोक शेती करत असत. कालीबंगन येथे नांगरलेलं शेत सापडले अवशेषामध्ये. काय नांगरलेलं, याचा अर्थ तिथं नांगर. बघा, आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना या गोष्टीच्या कल्पना कराव्या लागतात आणि त्या कल्पनेच्या आधारे आपल्याला त्या वस्तूचा आपल्याला विस्तृत अभ्यास करावा लागतो. त्यावेळेस सापडलेलं नांगरलेली शेती, त्याचा अर्थ तिथं नांगर असावा, म्हणजे लोखंडी वस्तूचा वापर केला गेलेला असं. शेती केलेली आपल्याला जाणवते. शेतीत मग काय काय असायचं, गहू, सातू अशा गोष्टी त्यांना धान्य म्हणून वापरले. शेतीचं आपल्याला तुम्हाला माहिती आहे, मागच्या काळातच आपण 5वीला पाहिले की त्यांना शेतीचं ज्ञान अवगत झालं. या शेतीचं ज्ञान अवगत होत असताना त्यांना त्यावेळेस आपल्याला वेगवेगळी शेती, ती धान्य उगवण्याची कला त्यांना अवगत झाली. म्हणजे कोणती धान्य, गहू पाहिलं आपण, सातू, नाचणी. म्हणजे आपण आपल्या इतिहासात नकाशा पाहिला तर आत्ताचे जे राजस्थान आहे त्यावेळेस आपल्याला त्या काळात तिथं गहूचं उत्पादन जास्त, बार्लीचं, सातूचं उत्पादन जास्त आपल्याला जाणवतं. गुजरात, आत्ताचं जे गुजरात आहे त्या भागात आपल्याला गव्हाचं उत्पादन जास्त आहे. ह्या आसपास आपल्याला नाचणीचं सुद्धा उत्पादन जास्त आपल्याला जाणवते. म्हणजे खाद्यपदार्थात, आहारात त्यांनी कोणते कोणते धान्य घेतलं याची सुद्धा आपल्याला जाणीव घेत. विशेष म्हणजे तुम्ही म्हणता सर धान्य कसं आपल्याला कळलं की तिथं ते धान्य होतं. काय व्हायचं, त्यावेळेस काही कारणास्तव ते भाजून धान्य ठेवायचे. गहू म्हणा, सातू म्हणा, नाचणी म्हणा, असे काही धान्य आहेत. ते धान्य काय करायचे, भाजायचे. ते भाजलेले धान्य जास्त काळ टिकतात, अजूनही टिकतात. आणि आपल्याला अवशेषात ते सापडले. त्यावरून आपण काय किंवा अंदाज काढला की त्यावेळेस हे धान्य कोठार सापडलेत त्या शहरात. हडप्पा, मोहनजोदडो या धान्याचे कोठार सुद्धा सापडलेत. म्हणजे आपण आता काय म्हणतो त्याला, गोडौन किंवा कोठारे, असे कोठारे सापडले. त्यात धान्य सुद्धा सापडले. त्या धान्याच्या आधारावर आपल्याला त्यावेळेस असलेल्या त्यांच्या शेती आणि शेतीत असलेले त्यांचं नवनवीन तंत्रज्ञानातून उत्पादन केलेले त्यांनी धान्य, कोणती धान्य, धान्याचा अंदाज काढून कोणत्या कोणत्या प्रदेशात कोणतं धान्य साठे किंवा आपण कोठारे सापडले, याच्यावरून आपल्याला त्यावेळेच्या धान्याबाबत किंवा शेतीबाबत आपल्याला अंदाज काढून त्यावेळेसचा इतिहासाच्या बाबतीत निर्णय घेता येतो की त्यावेळेस हे धान्य वापरलं गेलं होतं. म्हणजे आपण इतिहासाची साधनं वापरतोय. मागच्या धड्यात पाहिलं आपण हे काय असं किंवा अंदाज किंवा आपण इतिहासाचं संशोधन करतो त्यावेळेस आपण इतिहासाच्या साधनांचा वापर करून हे केलेलं असतं. आज मी तुम्हाला सांगतोय की सगळ्या गोष्टी अशा आहेत, ह्या प्रमाणबद्ध आहेत, पण ह्या कशाच्या आधारावर सांगतोय, मी पुस्तकाच्या आधारावर सांगतोय. आणि पुस्तक लिहिण्यासाठी एक समिती असते आणि ते इतिहास संशोधक असतात. ते इतिहास संशोधकांनी संशोधन करून ते जे अंदाज मांडलेले असतात आणि ते अंदाज मांडून त्यावर सत्यता पडताळून पाहिली जाते आणि ते विश्वासार्ह आहे का नाही हे पाहण्यासाठी मागच्या धड्यात आपण पाहिलं. काय लागतं त्यासाठी, असलेला शैक्षणिक साधनं किंवा आपण ऐतिहासिक साधनं किंवा इतिहासाची साधनं आपण वापरली जातो. त्या इतिहासाच्या साधनांवर आपण विश्वास ठेवून या गोष्टी आपल्याला आत्मसात होत असतात. ह्या झाल्या त्या वेळेच्या
ऐतिहासिक साधनांचा वापर करून पाहिलेली माहिती. आता आपण पुढील भागात पाहूयात वेगळी माहिती. नाही झालं, कट करा.